शौर्याची पराक्रमाची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, कर्तृत्व इथे गगनाला भिडे, परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रात आपण काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी आणि त्यांच्या जीवनकार्याविषयी जाणून घेत असतो. मित्रांनो, आज सगळ्याच क्षेत्रात महिला देखील कुठे कमी नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यासुद्धा आज उभ्या आहेत सगळ्याच क्षेत्रांमध्ये. अशीच एक महिला, अंतराळवीर, जिचं नाव तुम्ही ऐकून असालच, ती म्हणजे सुनीता विल्यम्स. भारतातील अनेक महिलांनी पुराण काळापासून आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवली आहे. काही महिला तर अशा आहेत ज्यांनी भारताबाहेरसुद्धा नाव कमावले आहे. ज्यांना पाहून अभिमानाने ऊर भरून यावा अशा काही महिलांपैकीच एक म्हणजे सुनीता विल्यम्स. भारताची रहिवाशी नसली तरी देखील भारताशी नाळ जोडलेल्या सुनीता विल्यम्सचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. मित्रांनो, ओहिओमधील युक्लिड या शहरात सुनीता विल्यम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी झाला. खरं तर सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळ यात्री आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या 14व्या मोहिमेवर व 15व्या मोहिमेवर पाठवण्यात आलं होतं. महिला अंतराळ यात्रींनी केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळ यात्रेचा म्हणजेच 195 दिवसाचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यांच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा म्हणजे 7 वेळा आणि जास्त वेळ म्हणजेच 50 तास 40 मिनिटं अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम देखील आहे. 2012मध्ये त्यांनी 32व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनियर तसेच 33व्या मोहिमेची कमांडर म्हणून देखील काम केलं. 2012 साली या देशाच्या कन्येने अभियान दल 32मध्ये फ्लाईट इंजिनियर बनून आणि अभियान दल 33मध्ये कमांडर बनून सेवा दिली होती. सुनीता विल्यम्सच्या व्यक्तिगत जीवनापासून तर तिने मिळवलेल्या यशाबद्दल आपण आजच्या या सत्रामध्ये जाणून घेऊया. सर्वप्रथम सुनीता विल्यम्स यांचं बालपण आणि प्रारंभिक जीवन कसं होतं याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. सुनीता विल्यम्स यांचा जन्म सुनीता लिन पांड्या विल्यम्सच्या रूपात 19 सप्टेंबर 1965 रोजी झाला होता. अमेरिकेतील ओहिओ राज्यात युक्लिड नगर येथे त्यांचा जन्म झाला. नीदरम मॅसेच्युसेट्स येथे सुनीता लहानाच्या मोठ्या झाल्या आणि शालेय शिक्षण त्यांनी या ठिकाणहूनच प्राप्त केले. सुनीता विल्यम्स यांनी 1983 साली मॅसेच्युसेट्स येथून हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे 1987ला संयुक्त राष्ट्राच्या नौसैनिक अकादमीतून फिजिकल सायन्स या विषयात BS परीक्षा उत्तीर्ण केले. यानंतर सुनीताने 1995ला फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमधून मास्टर ऑफ सायन्स म्हणजेच MS ही पदवी प्राप्त केली. सुनीताचे वडील दीपक N पांड्या हे डॉक्टर असून एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ देखील आहेत. ते मूळचे भारतातल्या गुजरात या राज्यातील आहे. सुनीताच्या आईचं नाव बॉनी जालोकर पांड्या असून त्या स्लोव्हेनिया येथील आहेत. सुनीताला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण देखील आहे. त्यांची नावं थॉमस पांड्या आणि डायना N पांड्या आहेत. सुनीताचे वय ज्यावेळी 1 वर्षापेक्षा देखील कमी होते त्यावेळीच त्यांचे वडील अहमदाबाद येथून अमेरिकेला स्थायिक झाले. हे बहीण भावंड आपल्या आजी आजोबा बरेचसे काका काकू चुलत भावंडांपासून दूर जाण्यास इच्छुक नव्हते, तरी देखील वडिलांच्या नोकरीमुळे त्यांना अमेरिकेला स्थलांतरित व्हावे लागले. अंतराळाची सफर करणारी भारतीय वंशाची दुसरी महिला सुनीता विल्यम्सने आपल्या आईवडिलांकडून प्रेरणा घेतली होती. सुनीताचे वडील हे फार साध्या आणि सरळ स्वभावाचे आहेत. सामान्य जीवन जगण्यावर त्यांचा विश्वास आहे. वडिलांचे हे विचार सुनीताला फार प्रभावित करतात. 1987 साली युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमीकडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाल्यानंतर आणि 1995मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी सुनीता यांनी मिळवली. यामध्ये निडहॅम हायस्कूलमध्ये त्यांनी 1983 पर्यंत शिक्षण घेतले, तर 1987 मध्ये त्यांनी BS पदार्थ विज्ञान US नेव्हल अकॅडमी
इथपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर 1995मध्ये MS अभियांत्रिकी व्यवस्थापन फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतले. सुनीता विल्यम्स जेव्हा 1995ला फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून MS इंजिनिअरिंग मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होत्या तेव्हा त्यांची भेट मायकल जे विल्यम्स यांच्याशी झाली. यानंतर त्यांचा मायकल जे विल्यम्स यांच्याशी विवाह झाला. मायकल जे विल्यम्स एक नौसेना चालक, हेलिकॉप्टर पायलट, परीक्षण पायलट, नौसैनिक आणि जलतरणपटू देखील आहेत. मूळ भारतीय वंशाची अमेरिका नौसेना कॅप्टन सुनीता विल्यम्स या इतर मुलींपेक्षा वेगळ्या होत्या. लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न त्यांचं होतं. जमीन, आकाश आणि समुद्र या तीनही ठिकाणी त्यांना जायचं होतं. बहुधा म्हणूनच 1987ला अमेरिकी नेव्हल अकॅडमीच्या माध्यमातून त्या नौसेनेशी जोडल्या गेल्या आणि त्यानंतर त्या हेलिकॉप्टर पायलट झाल्या. 6 महिन्यांच्या नेव्हल तटवर्ती कमांडमधील अस्थायी नियुक्तीनंतर सुनीतांना बेसिक डायव्हिंग ऑफिसर या पदावर निवडण्यात आलं. पुढे त्यांना नेव्हल एअर ट्रेनिंग कमांडर म्हणून ठेवलं गेलं. जुलै 1989मध्ये त्यांना नेव्हल एव्हिएटरचे पद देण्यात आलं. त्यानंतर सुनीता यांची नियुक्ती हेलिकॉप्टर कॉम्बॅट सपोर्ट स्क्वॉड्रन म्हणून करण्यात आली होती. त्यांनी आपल्या प्रारंभिक ट्रेनिंगची सुरुवात हेलिकॉप्टर कॉम्बॅट सपोर्ट स्क्वॉड्रन 3 म्हणजेच HC3 मध्ये H-46 सागर नाईटमधून केली होती. त्यानंतर सुनीता विल्यम्स यांच्यावर नॉर्फॉक व्हर्जिनियात हेलिकॉप्टर कॉम्बॅट सपोर्ट स्क्वॉड्रन 8 म्हणजेच SC8ची जबाबदारी सोपवल्या गेली आणि या दरम्यान सुनीता विल्यम्स यांना अनेक ठिकाणच्या जबाबदारी देण्यात आल्या. भूमध्य सागर, रेड सी आणि पर्शियन गल्फमध्ये त्यांनी ऑपरेशन डेझर्ट शील्ड आणि ऑपरेशन प्रोव्हाइड कम्फर्ट या दरम्यान कार्य केलं. सप्टेंबर 1992ला त्यांना H-46 तुकडीचा ऑफिसर इन्चार्ज बनवून मियामीला पाठवण्यात आलं. या तुकडीला हॅरिकेन अँड्रूशी संबंधित कामाकरता पाठवण्यात आलं होतं. 1993 साली जानेवारी महिन्यात सुनीता यांनी US नेव्हल टेस्ट पायलट शाळेत आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली आणि डिसेंबरमध्ये त्यांनी हा कोर्स पूर्ण केला. डिसेंबर 1995मध्ये US नेव्हल टेस्ट पायलट शाळेत रोटरी विंग डिपार्टमेंटचे प्रशिक्षक आणि शाळेची सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांना पाठवण्यात आलं. येथे त्यांनी UH-60, OH-6 आणि OH-58 यांसारख्या हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. पुढे त्यांना US पदावर वायुमान संचालक आणि असिस्टंट एअरबॉस पदावर पाठवण्यात आलं. या दरम्यान सुनीता यांनी 30 वेगवेगळ्या विमानांमधून 3000 तासांपर्यंत उड्डाण करून लोकांना आश्चर्यचकित करून टाकलं. आणि यानंतर सुनीता विल्यम्स यांनी गाठलं नासा. 1998 साली सुनीता यांची निवड नासाकरिता झाली आणि त्यावेळी त्या US सैपांवरच कार्यरत होत्या. त्यांची ॲस्ट्रोनॉट कॅडिटेट ट्रेनिंग जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये ऑगस्ट 1998ला सुरुवात करण्यात आली. सुनीता विल्यम्स यांनी आपल्या चिकाटी, दुर्दम्य आशावाद आणि साहसाने हे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्यानंतर त्यांना 9 डिसेंबर 2006मध्ये अंतरिक्ष यान डिस्कव्हरीमधून आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रात पाठवण्यात आलं. तेथे त्यांना एक्सपिडिशन 14 या दलात सहभागी व्हायचं होतं. एप्रिल 2007मध्ये रूसच्या अंतरिक्ष यात्रेला बदलण्यात आलं, त्यामुळे हे एक्सपिडिशन 15 झालं. एक्सपिडिशन 14 आणि एक्सपिडिशन 15 या दरम्यान सुनीता विल्यम्स यांनी 3 स्पेस वॉक केले. 6 एप्रिल 2007ला त्यांनी अंतराळातच बोस्टन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता आणि त्याला सुनीता यांनी फक्त 4 तास 24 मिनिटांमध्येच पूर्ण केलं होतं. या स्पर्धेमुळे सुनीता विल्यम्स अंतराळात मॅरेथॉनमध्ये धावणारी पहिली व्यक्ती ठरली आणि 22 जून 2007ला त्या पृथ्वीवर परतल्या. 2012 साली सुनीता एक्सपिडिशन 32 व 33शी जुळली गेली आणि त्यांना 15 जुलै 2012ला बैकोनूर कॉस्मोड्रोम मधून अंतराळात पाठवण्यात आलं. त्यांचं अंतराळयान सोयूज आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी जोडलं गेलं. सुनीता यांनी 17 सप्टेंबर 2012ला एक्सपिडिशन 33ची कमांडर म्हणून नेमण्यात आलं होतं. या उपलब्धी मिळवणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला होत्या. सप्टेंबर 2012ला अंतराळात त्रैथलो करणारी पहिली व्यक्ती बनल्या त्या म्हणजे सुनीता विल्यम्स. 19 नोव्हेंबरला सुनीता विल्यम्स अंतराळातून परत पृथ्वीवर आल्यात. सुनीता विल्यम्स ज्यावेळी आपले प्रशिक्षण पूर्ण करीत होत्या त्यावेळी त्यांना अनेक तांत्रिक विषयांच्या माहितीसोबतच वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रात्यक्षिकांचे ब्रीफिंग, स्पेस शटल आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन यांची देखील माहिती देण्यात आली.
या दरम्यान सुनीता यांना मनोवैज्ञानिक प्रशिक्षण आणि T-38 वायुयानद्वारे प्रशिक्षण दिले गेले. या व्यतिरिक्त सुनीता यांना पाण्याच्या आत आणि एकांतवासातील परिस्थितीशी देखील अवगत करून देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सुनीता विल्यम्स यांनी रूसी अंतराळ संस्थेत देखील काम केले आणि या प्रशिक्षणात त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या रूसी भागाची देखील माहिती देण्यात आली. एवढंच नव्हे तर अंतराळ स्टेशनमधील रोबोटिक तंत्रावर देखील सुनीता विल्यम्स यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. प्रशिक्षणादरम्यान विशेष म्हणजे मे 2002ला सुनीता पाण्याच्या आत ॲक्वेरियस हॅबिटॅटमध्ये 9 दिवस राहिल्या. भारतीय वंशाची महिला अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स स्वप्नाला पूर्ण करण्याकरता 2 वेळा अंतराळात जाऊन आल्या आहेत. भारतीय वंशाच्या या महिलेने पूर्ण विश्वात आपला कीर्तिमान स्थापित केला आहे. अंतराळात आपल्या नावाचा झेंडा रोवण्याकरता सुनीता अंतराळातील 2ही यात्रा दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन अल्फाने गेल्या. स्टेशन अल्फा 16च्या देशांची संयुक्त परियोजना आहे. अल्फा स्टेशनचे वैशिष्ट्य असे की यात अनेक प्रकारच्या प्रयोगशाळा, राहण्याची सुविधा, रोबोटिक भुजा आणि उड्डाण प्लॅटफॉर्मसोबत जोडले जाणारे नोड लागलेले आहेत. हे स्टेशन जवळजवळ एका फुटबॉल मैदान क्षेत्रा एवढे आहे. लहानपणापासूनच अंतराळात उडण्याचं सुनीता विल्यम्सने पाहिलेलं स्वप्न अखेर 9 डिसेंबर 2006ला पूर्ण झाले, ज्यावेळी त्या पहिल्यांदा अंतराळात गेल्या होत्या. त्यांची ही पहिली अंतराळ यात्रा स्पेस शटल डिस्कव्हरीच्या माध्यमातून सुरू झाली होती. पहिल्या अंतराळ यात्रेदरम्यान भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात एकूण 321 दिवस, 17 तास आणि 15 मिनिटं त्या राहिल्या होत्या. सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या स्थायी अंतराळ यात्री चमूची फ्लाईट इंजिनियर होत्या. पुढे त्या स्थायी अंतराळ यात्री दल 15च्या देखील फ्लाईट इंजिनियर झाल्या. यासोबतच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या कमांडर होणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला देखील आहेत. आपल्या दुसऱ्या अंतराळ यात्रेदरम्यान सुनीता विल्यम्स यांनी 3 स्पेसवॉक देखील केले. मग मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल स्पेसवॉक हा प्रकार काय असतो, तर मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगते. व्हॉट इज स्पेसवॉक? अंतराळात अंतराळयान म्हणजेच याच्या आतील वातावरण मानवाकरिता पृथ्वीसारखे असते. मधून बाहेर पडून मुक्त अशा अंतराळात जेथील वातावरण मानवाकरिता अतिशय धोकादायक असतं, हवेचा दाब अतिशय कमी असतो आणि किरणांनी भरलेल्या या ठिकाणी उल्कांचा देखील धोका असतो. अशा ठिकाणी सुनीता विल्यम्स या बाहेर पडल्या. यानातील दुरुस्ती व पार्ट्स बदलणे व डिप्लॉयमेंटची कामे करण्याला स्पेसवॉक असे म्हणतात. स्पेसवॉकवर जाण्याकरता अंतराळ यात्री एक विशेष प्रकारचा सूट परिधान करतात. या सूटमध्ये अंतराळात उड्डाण करण्याकरिता जीवनरक्षा प्रणाली आणि अन्य सुविधा देखील असतात. आपल्या अंतराळातील प्रवासादरम्यान सुनीता विल्यम्स अंतराळ स्टेशनच्या आत अनेक परीक्षण करत होत्या. सुनीता विल्यम्स फिट राहण्याकरता अंतराळात ट्रेडमिलवर देखील रोज व्यायाम करीत असे. अंतराळातील यात्रेदरम्यान सुनीता विल्यम्स यांनी 16 एप्रिल 2007ला अंतराळ बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला व तिथे केवळ 4 तास 24 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. या मॅरेथॉन स्पर्धेत सुनीताची बहीण डियाना हिने देखील भाग घेतला होता. आपल्या पहिल्या अंतराळ यात्रेतील सर्व कार्य पूर्ण करून त्या 22 जून 2007ला स्पेस शटल अटलांटिसच्या माध्यमातून पृथ्वीवर परत आल्या. यानंतर सुनीता विल्यम्स यांनी दुसरी अंतराळ यात्रा देखील केली. 21 जुलै 2011ला सुनीता अमेरिकी स्पेस शटलमधून निवृत्त झाल्या, तर त्यांची दुसरी अंतराळ यात्रा 15 जुलै 2012ला कॉस्मोड्रोसमधून रूसी अंतरिक्ष सोयूज TMA-05ने सुरू झाली. या मिशन दरम्यान सुनीता अंतरिक्ष स्टेशनच्या स्थायी दल 32-33च्या सदस्य होत्या. सुनीता विल्यम्स यांना या मोहिमेदरम्यान 17 सप्टेंबर 2012ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या दुसऱ्या महिला कमांडर होण्याचे सौभाग्य प्राप्त झालं. 17 जुलै 2012ला सायुज अंतराळयान अंतराळ स्टेशन अल्फाशी जोडलं गेलं. या स्टेशनवर पोहोचणारी पहिली महिला कमांडर पेग्गी हिस्टल होत्या. अंतराळ यात्री सुनीता विल्यम्ससोबत अंतराळ यात्रेदरम्यान अंतराळ यात्री होशिंदे आणि रूसी कॉस्मॉनॉट युरी मेलेनचेंको हे देखील गेले होते. आपल्या दुसऱ्या यात्रेदरम्यान सुनीता यांनी 3 स्पेसवॉक केले होते. सुनीता विल्यम्स यांनी आत्तापर्यंत एकूण 7 स्पेसवॉक केले आहेत. दुसऱ्या अंतराळ यात्रेदरम्यान सुनीता यांनी आपले सर्व प्रशिक्षण पूर्ण करून 19 नोव्हेंबर 2012 त्या पृथ्वीवर परत पोहोचल्या. सुनीता विल्यम्स या ज्यावेळी अंतराळात गेल्या त्यावेळेला त्यांनी भारताचा तिरंगा अंतराळात फडकवला होता. 15 ऑगस्ट 2012ला भारताच्या 66व्या
स्वातंत्र्य दिनाच्या वेळी अंतराळात उपस्थित होत्या आणि त्यावेळी त्यांनी अंतराळात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि आपल्या भारताचा तिरंगा अंतराळात फडकवला. मित्रांनो, अशा या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी अनेक विश्व रेकॉर्ड्स बनवले आहेत. यामध्ये 7 स्पेसवॉक करून त्यांनी एकूण कालावधी 50 तास 40 मिनिटांचा हा स्पेसवॉक होता. तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या कमांडर बनणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला आहेत. सुनीता विल्यम्स आपल्या पहिल्या अंतराळ यात्रेदरम्यान 195 दिवस अंतराळात राहिल्या होत्या. या प्रवासादरम्यान त्यांनी विश्व रेकॉर्ड बनवलं होतं. एका उड्डाणात एवढा मोठा प्रवास करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या. विद्यार्थी मित्रांनो, सुनीता विल्यम्स यांची भारत यात्रा ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना अनेक अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आलं. यामध्ये त्यांना सरदार वल्लभभाई पटेल विश्व प्रतिमा अवॉर्ड्स देण्यात आला होता. सुनीता विल्यम्स यांनी आत्तापर्यंत एकूण 30 वेगवेगळ्या अंतराळ यानांमधून 2770 भराऱ्या घेतल्या आहेत. याचबरोबर सुनीता विल्यम्स यांना त्यांच्या यशाकरता अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. यामध्ये सुनीता विल्यम्स नौदल चालक, हेलिकॉप्टर पायलट, व्यावसायिक नौदल कर्मचारी, पशुप्रेमी, मॅरेथॉन स्पर्धक आणि अंतराळ यात्री व विश्व कीर्तिमान मिळवणारी आहे. त्यामुळे त्यांना नेव्ही कमेंडेशन मेडल अवॉर्ड, नेव्ही अँड मरीन कॉर्प अचीवमेंट अवॉर्ड, ह्युमॅनिटेरियन मेडल फॉर मेरिट इन स्पेस एक्सप्लोरेशन 2008 साली भारत सरकारने पद्म पुरस्कार दिला होता. तर 2013 साली गुजरात विश्वविद्यालयाने डॉक्टरेट या मानद उपाधीने त्यांना गौरवलं होतं. 2013मध्ये त्यांना गोल्डन ऑर्डर फॉर मेरिट्स हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, एका महिलेची असाधारण इच्छाशक्ती, दृढता, उत्साह आणि आत्मविश्वासाची ही कहाणी आहे. सुनीता यांनी पोहून समुद्र पार केला आहे. महासागराच्या तळाशी त्या गेल्या आहेत. युद्धादरम्यान आणि मानव कल्याणाकरता त्यांनी उड्डाण केले आहे. अंतराळापर्यंत पोहोचले आहे आणि अंतराळातून पुन्हा पृथ्वीवर सुद्धा त्या परत आल्या आहेत. चला तर मग मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती घेऊन. तोपर्यंत ऐकत राहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज. पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.